हरिओम. आज शनिवार 18 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. ऐकूया. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच. पैसा किती मिळेल त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल का नाही हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचं फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. आणि एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकट नाहीशी करत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. आपल्याला जे कळलंय ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या, हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणं एक वेळ सोपं आहे, पण स्वतःला जिंकणं कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत हे साक्षीत्वाने जगात राहतात आणि साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावे. वास्तविक संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपल्यालाच घ्यायचं असतं, आणि म्हणून ज्याला समाधानी राहायचं आहे त्याने फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावं. कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत, ते तिथेच ठेवावेत. घरातलं वातावरण शुद्ध आणि निसंशयाचं असावं. भोळे पण एक प्रकारे चांगलं, ती भाग्याची गोष्ट. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असतं. जसे कल्याण स्वामींच्या अंगी होतं. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहायला नाही आलं पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनतं. त्यावेळी शरीर सुद्धा बरं राहायला आनंद हे फार मोठं औषध असतं. हसावं, खेळावं, लहान मुलांच्यात मिसळावं, थट्टा विनोद करावा, काही करावं, पण आनंदात राहावं. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचं सार्थक झालं. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण. हरिओम. हरिओम तत्सत.